जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून आरोग्य, घरकुल, नरेगा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि ग्रामविकास योजनांची अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आले। दौऱ्याची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा येथून झाली। केंद्र परिसरात अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वच्छता, मान्सूनपूर्व औषध साठा, रुग्णांसाठी आवश्यक सुविधा आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिलेत। यानंतर पंचायत समिती दर्यापूर येथे झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, PM सूर्यघर योजना, स्वच्छ भारत अभियान, कर वसुली, लेखा आक्षेप, कृषी, शिक्षण आणि महिला बालविकास विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। घरकुलांची कामे, लाभार्थ्यांचे हप्ते आणि प्रलंबित बिले कोणत्याही परिस्थितीत रखडू नयेत असे स्पष्ट निर्देश देत तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला। आरोग्य विभागाच्या आढाव्यात त्यांनी दूषित पाणी पुरवठा रोखणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता आणि साथीचे रोग टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। तसेच उमेद अभियानांतर्गत लखपती दीदींसाठी शाश्वत व्यवसाय मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात आला। दौऱ्यादरम्यान गणेशपूर ग्रामपंचायतीतील प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन प्रकल्पाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। संबंधित प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करत जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन प्रकल्पाची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले। त्यानंतर सांगवा ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थ, महिला बचत गट आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। ग्रामविकासाला अधिक गती देण्यासाठी डिजिटल वाचनालय, पूर संरक्षण भिंत, ग्रामसंघ कार्यालय आणि दिव्यांगांसाठी व्यवसाय उभारणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या।